पाहत आहात झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद. एक तर माहिती असेल तर माहिती असेल ना, तुम्ही विचारले का? सांगा काय विचारलं कास्ट काय. मी अंदाज सांग मग कशाला सांगता ना, का सांगू अंदाज? आता काय अंदाज लावून उपयोग आहे? ठीक आहे. थोडं पुढं जायचं शूटिंग चालू आहे का? हां मग शेणकड राजा तिथं घर तिथं फोटो काढा पुढं चला. चला. काय इतिहास आहे? आलेला आमचा ग्रुप आणि या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा धाराशिव शाखा दक्षिण म्हणताय का तुम्ही? दक्षिण विभाग या भागातून या ठिकाणी आम्ही इथं आलेलो आहोत आणि जाणून घेत आहोत आणि खऱ्या अर्थानं या चळवळीमध्ये स्वतःला काही का होईना, काही अंशी का होईना, पण तो झोकून देण्याचा प्रयत्न करतोय. या महासभेनं चालू केलेलं काम हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. खरं त्यांना मी खूप खूप लाख अशाच्या शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं अशा सहलीत आणि असे प्रवास हे घडल्याशिवाय आणि स्वतः जाऊन तिथं पाहिल्याशिवाय माणसाच्या मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होऊ शकत नाही आणि ऊर्जा देण्याचं काम महासभा या ठिकाणी या माध्यमातून करते. खरं या सर्व कौतुकात तुम्ही जिल्ह्याची तथागत महास्वामी भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता जिजाऊ, खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबांच्या जन्मभूमीमध्ये त्याचप्रमाणे माता रमाईच्या जन्मभूमीमध्ये आपण या धम्म सहलीच्या निमित्तानं आपण इथंपर्यंत आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं एक छत्र त्यांचं जे कार्य आहे किंवा त्यांनी त्यांचं जन्मगाव आहे ते आपण एक बघत निघालो आहे. खऱ्या अर्थानं जाणून घेण्याचा हा प्रयत्न आपण या बौद्ध महासभेच्या माध्यमातून या सहलीच्या रूपानं आपण करत आहोत. खऱ्या अर्थानं या ठिकाणचं महत्त्व असं सांगता येईल की बाबासाहेबांनी स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो वर्ष स्त्रियांना जे गुलामगिरीमध्ये खितपत पडावं लागलं होतं, चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त त्या स्त्रीचा सन्मान होता. तर अशा स्त्रीला त्या बंधनातून मुक्त करून ती मनुस्मृतीची या ठिकाणी होळी करून बाबासाहेबांना स्त्रियांना मुक्त असं एक लभांगण दिलं आणि मुक्तपणे स्त्रिया बाबासाहेबांच्या या कार्यामुळे आज पायलट होत आहेत, इंजिनियर होत आहेत, डॉक्टर होत आहेत, खूप फार मोठ्या राष्ट्रपती पण होतच आहेत. तर आता उद्या काही होतील त्या, परंतु त्या फक्त बाबासाहेबामुळं झालेले आहेत, हे विसरून चालणार आहे. ते स्त्रीनंही विसरायला नको आणि आपण इथं कुठून आलो? इथं कुठून आलो? मी या ठिकाणी या भूमीवरती धाराशिव जिल्ह्यातून कसगी तालुका उमरगा इथून आलेलो आहोत. माझ्या बरोबर आमचे धम्म बांधव जे की आमच्या शेजारी राहतात, त्यांच्या वतीनं मी या बौद्ध महासभेच्या लोकांना शुभेच्छा देतो. आणि या सहलीमध्ये जे बांधव
2 तास लागतो